क्रिएटिन घेणं योग्य आहे की नाही? बॉडी बिल्डिंग फिटनेस इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा, महत्त्वाचा आणि रेग्युलर विचारला जाणारा प्रश्न. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की क्रिएटिन आहे काय? तर क्रिएटिन ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतं ना, त्यावेळेस ते ATPमध्ये कन्वर्ट होऊन तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी लेवल्स वाढवायला चालू करतं. आणि विथ द टाईम ज्यावेळेस तुमचे ATP लेवल्स बॉडीमधले वाढतात, हळूहळू तुम्हाला ते तुमचे मसल कॉन्ट्रॅक्शनला पण मदत करतं. नंतर तुमच्या बॉडीतले ATP लेवल्स वाढल्यामुळे हळूहळू तुम्हाला मसल बिल्डिंगला पण क्रिएटिन मदत करतं. सो बेसिकली क्रिएटिन चांगली गोष्ट आहे. 3 ते 5 ग्रॅम ही आयडियलचा डोस आहे त्याचा. सो तो तुम्ही प्री वर्कआउट, पोस्ट वर्कआउट घेऊ शकता. प्री वर्कआउट घ्यायचा असेल तर लक्षात घ्या 40 ते 45 मिनटं आधी घेऊ शकता आणि ग्लुकोजसोबत क्रिएटिनचं अब्झॉर्प्शन चांगलं होतं. त्या पोस्ट वर्कआउट घेणार असाल तर मग तुम्ही प्रोटीन शेकसोबत तुमचं घेऊ शकता, जे मी घेतो आहे. आणि रिझल्ट दोन्हीला तुम्हाला सेम मिळतील. असं काही एक्स्ट्रा रिझल्ट नाही आहेत प्री वर्कआउट घेतले तर. क्रिएटिन कुणी घ्यायचं नाही. ज्यांना कोणाला किडनीचा वगैरे इश्यू आहे आधीपासून, त्यांनी डॉक्टरांकडून एकदा सजेशन घेऊन त्यानंतर क्रिएटिन घ्यायला चालू केलं तर चालते. त्यावरती मी यूट्यूबवरती वाटल्यास एखाद मोठा डिटेल व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत क्रिएटिन घ्यायला चालू करा, काही इश्यू नाही आहे.